आपल्याला गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा दे। हिंदू वर्ष सुरू झालेला आहे 2026 आणि हा हिंदू वर्षाची शेवटचा जो पल होता, तो काळ होता, जो दिवस होता, तो अमावस्याचा कालचा होता, म्हणजे 18 तारखेचा, आणि तो समाप्त झालेला आहे। आणि हा 19 तारीख आपल्याला खूप अशा चांगल्या अशा दिशेला घेऊन जात आहे, कारण आपल्या ज्या अपेक्षा आहे 2026च्या नक्कीच त्या एक नंबरच्या आहे, आणि 19 तारीख म्हटलं तरी एक नंबरच येतो। तर अशा या सूर्याच्या वर्षाला सुरुवात करताना आपण आजच्या शुभ दिनी गुढी बांधतो। सगळ्यांची गुढीची पूजा झालेलीच असेल। त्याचप्रमाणे ढोल ताशामध्ये पदयात्रा झालेल्या आहे। सकाळपासून चौकामध्ये सगळीकडे मराठमोळी वातावरण निर्माण झालेलं आहे। नऊवारी, नथनी, फेटे आणि अशा जल्लोषामध्ये असलेलं हे गुढीपाडव्याचा सण आपण साजरा करतो आहे। त्याच्या माझ्या फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूबच्या माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आजच्या खूप खूप शुभेच्छा। मी काल तुम्हाला सांगितलं होतं की नवरात्र सुद्धा आजपासून सुरू झाले चैत्र महिन्यातला। तर आज आपल्याला एक रेमेडी करायची आहे। ही नवरात्राची 9 दिवसाची रेमेडी आहे, आजच करायची आणि ती तशीच आपल्या घरामध्ये आपल्या एका ठेवायची आहे। आणि ह्या रेमेडीला आपल्या 9 ग्रह आहेत, त्याचप्रमाणे घरातली किंवा तुमच्या ऑफिसची किंवा दुकानाची जी वास्तू आहे, ते वास्तूचे दोष जाण्यासाठी ही रेमेडी आहे। नक्कीच करा ही रेमेडी। आपण आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने पूर्ण दिवसामध्ये आजच आपला पहिला दिवस आहे देवीचा, तर आज या दिवसभरामध्ये तुम्ही ही रेमेडी कधीही करा तुमच्या वेळेनुसार। सगळ्यात पहिलं आपल्याला एक माठ घ्यायचा आहे। मी छोटासाच घेतलेला आहे आणि हा माठ लाल रंगाचा घेतला आहे। हा लाल दोरा आपल्याला बांधायचा आहे। हा पण शुभतेचा आहे, ही शुभता आपल्यामध्ये राहू दे। आणि हे बांधण्याचा अर्थ आहे की ह्यातल्या ज्या वस्तू आहेत किंवा आपण जे पण आपण ह्याच्यामध्ये घालणार त्या आपल्या ह्या वास्तूला अशाच राहतील, असा हा उद्देश आहे। ह्याच्यामध्ये मी गंगाजल आहे, गंगाजल आणि जल म्हणजे थोडस गंगाजल घेतलंय आणि जल घेतलंय, त्याच्यात मिक्स करून ह्याच्यामध्ये मी हे त्याच्यात टाकत आहे। त्याचप्रमाणे आता आपल्या 9 ग्रहाच्या 9 वस्तू आहेत आपल्याकडे आणि त्या आपण आता ह्याच्यामध्ये देणार आहे। मी प्रथम थोडेसे तांदूळ, गहू, हिरवी इलायचीचे दोन पीस म्हणजे 2 हिरव्या इलायच्या छोट्या छोट्या, त्याच्यानंतर घेतला आहे हळदीची थोडीशी पावडर 1 चिमूटभर, 2 लवंग, काळी आणि पांढरी तीळ दोन्ही मिक्स केलेले आहे आणि ते पण मी याच्यामध्ये घालत आहे। अशा प्रकारे परत जवसाचे थोडस मी याच्यात घालत आहे। तुम्हाला कसं जवस मिळेल त्याप्रमाणे मला ह्या पद्धतीचं होतं, त्याच्यामुळे मी घातलेलं आहे। आता हे जल मध्ये तुम्ही नोटीस केलं का तांदूळ, गहू हे गहू आहे, तांदूळ आहे सोमवार मंगळवार, इलायची आहे ही बुधवार, हळद आहे ही गुरुवार, लवंग आहे शुक्रवार आणि काळे आणि पांढरे तीळ आहे ते शनिवार। अशा हे 9 ग्रहाचे 9 वस्तू आपण ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत। ह्याच्यामध्ये आपलं जल आहे, गंगा जल आहे, त्याच्यात सगळं घातलंय। आता याला आपल्याला आपल्या घरामधल्या वास्तूमध्ये कुठेही एका उत्तरेच्या दिशेला किंवा पश्चिमेच्या दिशेला तुम्ही हा माठ आहे जो जलाने भरलेला आहे तो त्या कोपऱ्यामध्ये 9 दिवस तसाच ठेवायचा आहे। आणि अपेक्षा आणि आराधना करायची आहे हात जोडून की आपल्या वास्तूमधले असलेले सगळे दोष ह्याच्यातून निघून जाऊ दे आणि आपले 9 ग्रह आहेत ते 9 ग्रह आपल्याला चांगले आशीर्वाद देऊ दे। तर अशी ही रेमेडी आज नक्कीच करा, साधी सोपी आहे, घरामधल्या वस्तूंपासूनच आपण केलेली आहे। तर ही रेमेडी नक्कीच करा, त्याचे लाभ तुम्हाला येतील आणि तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच ते लाभ द्या। आणि आजच्या दिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ।